राज्यघटना कलम 11 संसद कायदा करून नागरिकत्व हक्काचे नियंत्रण करू शकते. भाग 3 मूलभूत हक्क कलम 12 मूलभूत हक्काची व्याख्या कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत किंवा विरोधातील कायदे कलम 14 कायद्यापुढे समानता कलम 15 कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे धर्म वंश पक्ष यावरून कलम 16 सार्वजनिक सेवेमध्ये सर्वांना संधीची समानता कलम 17 कायद्याच्या आधारे अस्पृश्यता नष्ट करणे कलम 18 शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही उदाहरणार्थ राजे पाटील सरदेशमुख इत्यादी. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण कलम 20 विशिष्ट परिस्थितीतील संरक्षणे कलम 21 जीविताचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण कलम 21 अ प्राथमिक शिक्षणाचा हक्क कलम 22 कारणाशिवाय अटक नाही कलम 23 बेटबिगारी गुलामगिरी शरीर विक्रीवर बंदी कलम 24 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी घालणे कलम 25 सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचा प्रसार व प्रचारास स्वातंत्र्य दिले. कलम 26 धार्मिक संस्था चालवणे कलम 27 कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी सक्तीने पैसा किंवा कर आकारणे गोळा करण्यावर बंदी कलम 28 शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य कलम 29 अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन कलम 30 अल्पसंख्याक वर्गाची शैक्षणिक संस्था स्थापण्याचा हक्क रद्द केला कलम 31 मालमत्ता प्राप्त करून ताब्यात घेण्याचे कायदे. नोट ही कलम 44व्या घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आली. कलम 31 क काही मार्गदर्शक तत्त्वांना परिणाम देणारे कायदे कलम 31 ड रद्द केली. कलम 32 प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार. कलम 34 एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता असणारे कायदे. भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 मार्गदर्शक तत्त्वांची व्याख्या कलम 37 या भागात अंतर्भूत असलेले तत्त्व लागू करणे. कलम 38 राज्यांनी लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. कलम 39 राज्यसंस्थेने पाठपुरावा करावा अशा काही धोरणांची विशिष्ट. कलम 39 अ समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 41 कामाच्या शिक्षणाच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. कलम 42 कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी वातावरणाची हमी देण्यात यावी आणि प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करणे राज्याची जबाबदारी. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन व भत्ते. कलम 43 क उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कलम 43 ख सहकारी संस्थांचे प्रवर्तन. कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा. कलम 45 6 वर्ष वयोगटातील देखभाल व शिक्षण यासंबंधीच्या तरतुदी म्हणजेच मोफत व सक्तीचे शिक्षण. कलम 46 अनुसूचित जाती जमाती व इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करणे. कलम 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे राज्याचे कर्तव्य आहे. कलम 48 आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती व पशुसंवर्धन करणे. कलम 48 क पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे. वने व जीवसृष्टी यांचे संरक्षण करणे. कलम 49 महत्त्वाची राष्ट्रीय स्मारके ऐतिहासिक वास्तू स्थळे व स्थाने इत्यादीचे संरक्षण करणे. कलम 50 न्यायसंस्था व शासनसंस्था यांना एकमेकांपासून अलग ठेवणे. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे.